पण हे सगळं करायची काय गरज होती त्यांना? सिरियसली माझ्या ना आईच्या या आतेताईपणामुळे आपण जे काही 4 पावलं पुढे गेलो होतो ते आता मला 40 पावलं मागे आल्यासारखं वाटतंय. बरं, अंशुमनचं एक वेगळंच चालू आहे हं. त्याचा वेगळाच वैराचार चाललाय. त्याने स्वतःसाठीची शिक्षा रद्द करून टाकलेली आहे. काय? तो करणारच तसं. पण स्वानंदी, तुला आता काकूंच्या बाबतीत तेच करावं लागेल जे अंशुमनच्या बाबतीत केलंस तू. आता पुरावे शोधावे लागणार. कसे शोधायचे? अंशुमनच्या बाबतीत ना लक आपल्या साईडने होतं. आपल्याला गोष्टी अशा समोर मिळत गेल्या. काकू 10 पटीने स्मार्ट आहेत आणि आईकडनं तुम्ही त्यांच्या इतक्या गोष्टी ऐकल्यात, त्या काय लेवलला मॅनिप्युलेटिव्ह वागतात माहितीये तुम्हाला? कठीण आहे, खूप कठीण होणार आहे सगळं. पण स्वानंदी, सॉरी पण तुझ्या आईचा ट्रॅक रेकॉर्ड बघता समरचा त्यांच्यावर विश्वास नसणं आणि त्यांच्याबद्दल आदर नसणं स्वाभाविक आहे ग. एक्झॅक्टली. क्रेडिबिलिटी फार महत्वाची असते. म्हणजे काय सांगितलं जातंय त्याचबरोबर ते कोण सांगतंय तेही फार मॅटर करतं. खरं आहे तुमचं. पण काय ना, समर बरोबरच्या इतक्या वर्षांच्या मैत्रीत एक गोष्ट नक्की लक्षात आली. तो स्वतःपेक्षा त्याच्या फॅमिलीसाठी जास्त जगतो. स्वभावच आहे ना त्याचा तो. आतापर्यंत तुला कळलंच असेल ते. एखाद्याला जीव लावला ना त्याने तर त्याच्यासाठी जीव सुद्धा द्यायला पुढे मागे बघत नाही. आणि काकू आणि अंशुमन त्याच्या स्वभावाचा फायदा घेतात. पण स्वानंदी, आम्हाला आता तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत बरं का. तूच आमची शेवटची आशा आहेस. मी तुला सांगते, तुमच्या लग्नाच्या आधी पण आम्ही हेच डिस्कस करायचो की समरची जी कोणी बायको येईल ना तीच त्याला या लोकांच्या तावडीतून सोडवू शकेल. अरे स्वानंदी, तुलाही जर हे नाही जमलं ना तर समर कधीच यांच्यापासून वाचू नाही शकणार. अत्यंत घाणेरडी आणि वाईट स्वभावाची, वाईट प्रवृत्तीची लोक आहेत ही. काहीही झालं तरी काकूंचा खरा चेहरा राजवाड्यांसमोर यायलाच हवा. जावई बापू, जावई बापू, जावई बापू, जावई बापू, मला माफ करा, माफ करा, माफ करा, प्लीज माफ करा. मी चुकले. उठा तुम्ही, उठा तुम्ही आधी. मी चुकले. उठा. प्लीज मला माफ करा. हे काय? मला माफ करा प्लीज. मला माफ केलं म्हणून झालं. अहो मी ते सगळे आदिराचं रागवतो ना तो मी मल्लिक ताईवर काढला. चुकलं, माझं चुकलं, खूप मोठी चुकलं. माफ करा प्लीज मला, प्लीज प्लीज. आज काहीतरी वेगळंच बोलताय तुम्ही. काल तुम्ही काहीतरी वेगळं बोलत होता. काल तर पुरावा म्हणून तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा मला दाखवलात आणि आज हे नक्की काय समजायचं? हो तेच काल जे काय बोलले ते विसरून जाते सगळं. त्याचाच पश्चाताप होते. चुकीचं बोलले मी, चुकीचं बोलले. सोडून द्या तुम्ही ते, सोडून द्या. मला माफ केलं म्हणून बोला प्लीज प्लीज.